नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. रसिक प्रेक्षकांचा खूप मोठा सहभाग आहे आमचं चॅनेल पुढे नेण्यामध्ये आणि अजूनही मला तुमची अशीच साथ हवी आहे ह्यापुढे सुद्धा. तर जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका आणि यूट्यूबवरती लाईक करा. आज मी तुमच्या समोर अपर्णा परांजपे प्रभू यांनी एक सुंदर लेख लिहिलेला आहे, तो सादर करत आहे. लेखाचं शीर्षक आहे तुझ्या प्रीतीचे दुःख. ह्याचे 2 भाग आहेत. आज मी तुमच्या समोर पहिला भाग सादर करत आहे. शीर्षक आहे तुझ्या प्रीतीचे दुःख आणि लेखिका आहे अपर्णा परांजपे प्रभू. ऐकूया तर. नात्यांच्या गुंतवणुकीत एखादं असं नातं असतं ज्याला कुठलंच नाव देता येत नाही. 4 चौघात त्याबद्दल उघडपणे बोलणं म्हणजे समाजाच्या अकारण चर्चेला सामोरं जाणं असतं. दोघांपैकी कुणाचाच दोष नसतो, कारण मनाचं मनोगत आजपर्यंत कुणाला तरी कधी कळलंय का? मन कधी कुणावर जडेल, कुणासाठी जीव अडेल आणि कोण कधी कुणाच्या प्रेमात पडेल हे एक वर्तवता न येणारं भविष्य असतं. परिस्थितीवश द्रौपदी 5 पांडवांची पट्टराणी झाली. 6व्याचा म्हणजेच प्रथम कौंतेयाचा विचार तिच्या मनात एकदा रुंजी घालून गेला आणि जांभूळ आख्यान घडलं. मोहापायी झालेलं वैचारिक स्खलनही तिला तेव्हा परवडण्यासारखं नव्हतं. पण लग्नाच्या आधीपासून तिने मनात जपलेलं तिच्या सर्वात जवळचं नातं मात्र वेगळंच होतं. तो तिचा सखा होता, तिला हळुवारपणे जपणारा प्रिय होता, तिच्या हाकेला ऐन वेळी धावून येणारा पाठीराखा होता, तिच्या सौंदर्याचं, तिच्या बुद्धिमत्तेचं सर्वात जास्त आणि निरपेक्ष कौतुक असणारा तो तिचा मित्र होता. बंधू या शब्दाचा अर्थ खरं तर भाऊ असा नसून जो आपल्याशी भावबंधित आहे तो म्हणजे मित्र असा होतो. त्या अर्थाने तो तिचा बंधू होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो सारथी होता, शिष्टाई करणारा होता, उपदेशक होता. जिथे जिथे म्हणून तिला किंवा तिच्या कुटुंबाला गरज भासेल तिथे तिथे तो हजर होता. म्हणून तर प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती त्याचा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण, असं त्याचं वर्णन केले. ही अंतरीची खूण त्याच्या बाबतीत प्रत्येकीला पटायचीच पटायची. मजा अशी की त्या सर्व जणींना त्याने खूप काही दिलं, अगदी ओंजळ भरभरून दिलं. देहावर मावणार नाही इतके मधुर रोमांच दिले आणि मनात मावणार नाही इतकं भरभरून सुख दिलं. त्याचं अस्तित्व मुळी असं होतं की कोणालाही त्याच्यावर राग धरता आला नाही. एकदा का तो गोड हसला की झालंच विरघळायला. आता राधेचीच गोष्ट घ्या ना. तिच्या आयुष्यात तो आला तेव्हा तो बालक आणि ती किशोरी. पण येता जाता उठता बसता तिच्या मनात तोच अगदी प्रेमवेडी राधा साध घाली मुकुंदा. वसशी कोठे गोपाळ गोविंदा अशी तिची अवस्था करून सोडावी का त्याने? चांगली शहाणी सुरती रूपगुणाची खाण असलेली ती राधा इतकी वेडी झाली त्याच्यासाठी की सारं गोकुळ कुजबूज करायला लागलं. माहित आहे ना, राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी. तर त्याचं खट्याळ पण असं की दिवसभर तिने धुण्याच्या निमित्ताने, पाण्याच्या निमित्ताने यमुनेवर खेपा घालाव्या आणि त्याने मुळी तिच्या दृष्टीसच पडू नये. थकून भागून तिने संध्याकाळी आशेने अखेरची खेप घालावी, तर त्याने तिची वाटच अडवावी. काय हा अगोचरपणा. बरं, घागर रिकामी आणि कुंजवनात तिच्यासाठी हिंदोळा बांधून त्याने मोठ्या आग्रहाने तिला झोके द्यावे आणि बासरी ओठी धरून तिची तहान भूक तिला विसरायला लावावी. घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. सांज वेळही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे. चंद्र निघे बघ झाडा मागे, कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा. इतकी विनंती तिने केली तरी देखील तिला सोडूच नाही त्याने. चहूकडे गोड कापरा सुगंधी अंधार दाटावा आणि त्याच्या साक्षीने जे काही घडतं त्याचा कुणालाच कसलाच हिशोब लागू नये. बरं, राधा तर राधा, पण सगळ्या गोपींनाही तीच बाधा. शरदाच्या चांदण्यात रंगलेली रासलीला वृंदावनात आजही नित्य रंगते म्हणतात. इतकी की वृंदावनात आज चोहीकडे इमारती झाल्यात, पण प्रत्यक्ष वनाच्या दिशेने असलेल्या दरवाजे आणि खिडक्या कायम बंदच असतात. त्या वनाकडे जाणाऱ्या वाटा रात्री बंद असतात. तिथे रात्री कुणीही फिरकत नाही, कारण परमात्म्याच्या तेजाला सहन करणं मानवी मर्यादेत बसत नाही. गोपी मात्र अगदी रास खेळू चला, रंग उडवू चला, आला ग आला कान्हा आला असं म्हणत कायमच्या बेभान झाल्या होत्या. प्रत्येकीशी कान्हाने रासलीला खेळली होती. प्रत्येकीला वाटे की तो फक्त माझा आहे, तो मात्र अलिप्त. रुक्मिणीला हक्काने पळवून तिला आणताना तिला अपार अभिमान आणि आनंद देणारा, नवपरिणीतेला दुःख नको म्हणून तिच्या भावाला क्षमा करणारा तोच. सगळं राजकाज उरकून झाल्यावर मग आल्यावर चिडलेल्या बायकोची समजूत काढण्यासाठी करपाशी या तनूला बांधून करी शिक्षेला, करपाशी या तनूला बांधून करी शिक्षेला, धरून या केशाला दंतव्रण करी गाला, उच्च भल्ली वक्षाला टोचून दुखवी मजला. इतका चावट छळवादीपणा करणं हेही फक्त त्यालाच जमावं. रुक्मिणीने आपली लज्जा ओंजळीत किती म्हणून दडवावी. सत्यभामा आणि रुक्मिणी दोघींनाही फसवत देववृक्ष पारिजात आणून देणारा तो तिसरीकडे निघून जातो आणि मग बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. माझ्यावरती त्यांची प्रीती पट्ट राणीजन तिजला म्हणती, दुःख हे भरल्या संसारी. असं तिने स्वतःला समजावत असंच राहायचं, तेही झोपाळ्यावर बसून, जिथे तिच्या प्राणप्रिय वल्लभासोबत ती बसते. पण कुब्जेलाही तो त्याच प्रीतीने स्पर्श करतो, तिच्याकडून उटी लावून घेतो, तिच्या देहाचा, तिच्या मनाचा, तिच्या अंतर्यामीच्या सौंदर्याचा.
अत्यंत प्रेमाने गौरव करतो. अंग अंग मोहरून सोडणाऱ्या पूर्ण पुरुषाचा तो अतीव सुखद स्पर्श तिला झाला. ती धन्य झाली. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा वेळी विश्वच अवघे ओठा लावून उपजा प्याली तो मुरलीर. डोळ्यांमधले थेंब सुखाचे हे माझ्यास्त, हे माझ्यास्त असं म्हणण्या इतका तिचाही त्याच्यावर अधिकार झाला. अशा आणखी किती जणी? 16,108 ही संख्या संपत नाही. कुमारी असो नाहीतर सुवासिनी, त्यक्ता असो किंवा भक्ता, त्याच्या प्रेमात बुडतेच. मन सैर भैर होतं तिचं. मग संध्याकाळी आवा ऐकू आला की देवाजवळ दिवा लावणारे हात थबकतात. हात जोडताना काकणांची अस्वस्थ किणकिण होत राहते. बावळ्यांनो, ज्याला आपण सोलमेट म्हणतो ना, त्यालाच कृष्ण सखा म्हणतात बरं. धन्यवाद.